हॅलो, गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ थोडा लेट, थोडा नाही जरा जास्तच लेट शेअर करत आहे. तर आज आहे यात्रेचा 3रा दिवस आणि आमच्याकडे यात्रेच्या 5व्या दिवशी घुगरी महाप्रसाद आणि त्याच महाप्रसादासाठी घरोघरून नवीन येणारे धान्य जमा केले जाते व त्याचा महाप्रसाद बनवला जातो. आणि आज आहे चतुर्थी आणि चतुर्थी दिवशी गावातले बरेच लोक देवीसाठी नैवेद्य बनवतात. तर माझ्या माहेरी देखील आज नैवेद्य बनवलेला आहे आणि आम्ही छानपैकी असे तयार होऊन आमच्या शेतामध्ये आलो आहोत, की तिथेच आहे ज्या ठिकाणी यात्रा भरते. मग छानपैकी देवीचं दर्शन वगैरे घेतलं, नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्ही 4 भावंड आणि सर्वांच्या फॅमिली आम्ही या निमित्ताने ते एकत्र जमलो. आणि सर्व भावंडामध्ये लहान असण्याचा हा एक फायदा असतो. इथं माझे सर्व बहिणी सर्वजण इकडे कसरत करत होत्या, पण मी आणि ओवी मात्र इकडे छानपैकी आनंद घेत होतो. त्यानंतर सर्वांची जेवण झाली आणि लास्टची पंगत होती ती म्हणजे आमची. तर आमच्याकडे नैवेद्य हा वड्या भाकरीचा असतो, त्याचबरोबर आंबील देखील असते, जी की वर्षभरानंतर खायला भेटते आणि सर्वांनाच फार आवडते. मग मस्तपैकी आंबीलवरती ताव मारला आणि जेवणानंतर हा बर्फाचा गोळा देखील एन्जॉय केला, जो की मी बऱ्याच वर्षानंतर खाल्ला होता. त्यानंतर हे आहेत माझ्या एकुलती एक बहिणी आणि त्यांची थट्टा करण्याचा हा चान्स देखील आम्ही सोडला नाही. मावशी काय काय विकायला. अशा प्रकारे खूप सारी धमाल आणि मज्जा केल्यानंतर आता वेळ झाली ती निघायची. मग सर्वांना बाय बाय केला, काही फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि गावी येण्यापूर्वी ओवीला पैसे काय असतात हे देखील माहित नव्हतं, पण इथे आल्यापासून मात्र ओवी चांगलीच चोकली होती. ओवीच्या आजोबांनी तिला खाऊसाठी पैसे दिले होते आणि आता मात्र ओवी ते आम्हाला देखील द्यायला तयार नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा इव्हिनिंगला सासरच्या फॅमिली सोबत आम्ही यात्रेमध्ये आलो, यात्रा एन्जॉय केली आणि इथून पुढचे राहिलेले पेंडिंग ब्लॉग देखील तुम्हाला लवकरच पाहायला भेटतील. बाय.